कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला महिला लैंगिक शोषण आणि विविध गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी। महाराष्ट्रातील प्रख्यात देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिराचा या ठिकाणी मोठं विशाल असं साई संमेलन सुरू आहे आणि या ठिकाणी राज्य आणि देशभरातील साई भक्त देखील येत आहेत, सामाजिक कार्यकर्ते देखील येत आहेत। भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक ज्या आहेत त्या आणि महिलांच्या रक्षणासाठी, संरक्षणासाठी आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध ज्या लढा पुकारतात, खऱ्या अर्थानं तृप्तीताई देसाई आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? आज साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला। शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन तर घ्यायचंच आहे, पण रामनवमीचा इथं मोठा उत्साह आहे आणि शेकडो पालख्या ज्या आहेत त्या राज्यभरातून येत आहेत। उमरी ते शिर्डी म्हणजे नांदेड जिल्ह्यातून जी पालखी आलेली आहे त्या पालखीच्या कार्यक्रमाला मी इथं आलेले होते। पुरस्कार सोहळा होता। अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील किंवा अनेक उद्योजक असतील, या सगळ्यांना इथं पुरस्कार होता आणि शिर्डीमध्ये येऊन छान वाटतंय। साई भक्तांचं जे काही साईंवर असलेली श्रद्धा, आज 450 किलोमीटर पदयात्रा करून हे सगळे भक्त आलेले आहेत। अशा अनेक पालख्या आहेत आणि ही आपली देवावर असलेली जी श्रद्धा आहे किंवा देवाकडे जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही गोष्टी सुरू आहेत किंवा पाऊस पडावा किंवा अनेक वेगवेगळ्या ज्या काही मागण्या आहेत त्या सगळ्या देवाला गारानं घालण्यासाठी हे सगळे भक्त येत असतात आणि फार श्रद्धेने येत असतात। त्यामुळं शिर्डीमध्ये उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण आहे। ताई, स्त्री सक्षमीकरण असेल आणि महिला अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये कायम आपण ढाल बनून त्यांच्या पाठीशी उभे राहता, पण सध्या महाराष्ट्रामध्ये जर आपण चित्र बघितलं, श्रद्धेच्या मागून अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आडून भोंदूगिरी जी चालते, आपण देखील प्रहार केलेला आहे या सर्व गोष्टींवर माध्यमातून। काय सांगाल, आता जे सध्या नाशिकचं जे खरात प्रकरण गाजतंय, काय संदेश आहे आणि याच्याकडे या प्रकरणाकडे आपण कसं बघता? महिला आहारी जातात किंवा महिलांना किंवा अनेक दिग्गज राजकीय नेते देखील यामध्ये इन्व्हॉल्ड असल्याचं दिसतंय, कसं बघता या प्रकरणात? आपल्या महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक लोक भरपूर आहेत किंवा मी स्वतः जे आहे ते देवाला मानणाऱ्यातली आहे। आपली श्रद्धा असावी, आपण देवाचं दर्शन घेत असतो, परंतु अनेक काही लोक आहेत की त्या श्रद्धेचा गैरवापर जो आहे भक्तांकडून करून घेतात। त्यांची भोंदूगिरी म्हणजे अशोक खराच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर म्हणजे अगदी खोटा नाग जो आहे तो खरा कसा आहे ते दाखवायचं, खोटे काहीतरी खडे घेऊन यायचे ते लाखोंना विकायचे, कुठलं तरी डुप्लिकेट साधं मध आणायचं आणि ते सांगायचं की कुठलं तरी परदेशातलं आहे आणि ते 9 लाखाला विकायचं। आणि इथं कुठंतरी मला वाटते की जे भक्त आहेत ते कुठंतरी आहारी जात आहेत, तर आहारी जे काही भक्त जात आहेत त्यांना मला आव्हान करायचं आहे की आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो, आपण आध्यात्मिक आहोत, देवाचे भक्त आहोत, देवावर आपली श्रद्धा आहे, परंतु ती अंध असता कामा नये आणि ती अंध आहे आणि बरीच लोक त्यांच्या आहारी जातात। म्हणून या भोंदूबाबांचं जे काही चुकीचं किंवा फसवणुकीचं जे काही रॅकेट आहे ते चालतं आणि आज खरातचं सगळं बाहेर आलंय। म्हणजे आपल्या घरातल्या ज्या आहेत त्या महिलांच्या आबरू लुटण्याला सुद्धा त्यांनी कमी केलं नाही। मग ते मंदिरात असेल, ऑफिसमध्ये असेल किंवा देवाचं काम करताना सुद्धा जे आहेत ती सगळी फसवणूक। शिर्डीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की अनेक काहीतरी भूखंड आहेत ते सुद्धा त्यांना जे आहेत ते बळकावलेले आहेत, कमी रेटमध्ये घेतलेले आहेत, काही जणांना बेपत्ता केलेला आहे, जो विरोध करतो त्यांना मारून टाकलेल्याचा याचा तपास सुरू आहे, त्याची आता सुटका होणार नाही। पण सरकारला मला हीच विनंती करायची आहे की शिर्डीचा भूखंड असेल किंवा अनेक वेगवेगळे घेतलेले भूखंड किंवा त्याचा फार्म हाऊस किंवा सगळं असेल ते सरकारने ताब्यात घ्यावं आणि मंदिर जे आहे ते मिरगाव गावकऱ्यांच्या ताब्यात द्यावं आणि मंदिर सोडून जेवढ्या काही प्रॉपर्टी आहेत त्याच्यावर आता बुलडोजर फिरवायला पाहिजे। ताई, आपण बघतोय की सर्वसामान्य भाविक भक्तगण आपण सध्याच्या आड ते बळी गेलेला आपण बघतोय। मात्र याबरोबरच महाराष्ट्रातले जे दिग्गज नेते आहेत, राजकीय नेते आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, काही गोष्टींसाठी हेलिकॉप्टरपासून पाठवायचं असे काही मुद्दे देखील समोर येत आहेत। काय सांगाल, कसं बघता या प्रकरणाकडं? मोठे राजकीय नेते देखील या बाबाच्या गाळाला लागले। खरात प्रकरणात तर 9 मंत्र्यांची नावं समोर आली आहेत। आज पर्यटन माजी मंत्री जे आहेत जयकुमार रावळ त्यांचंही नाव समोर आलेलं आहे। अनेक अशी नावं आहेत की ज्यांचे फोटो आहेत किंवा फोटो नाही आहेत पण ते तिथं जात होते, त्यांचे हे परमभक्त होते, अशी जी आहे ती अनेक मोठी यादी आहे। पण मला हेच सांगायचं आहे की आज राजकारणी लोकांना, मंत्री जे आहेत किंवा IAS IPS ऑफिसर्स आहेत त्यांना लोक फॉलो करत असतात, ते जे
चांगलं काम करतात त्यासारखं आपण काम करावं यासाठी अनेक तरुण समाजातले लोक तुम्हाला फॉलो करत असतात आणि हे फॉलो करत असताना तुम्ही अशा अंधश्रद्धेत अडकता. म्हणजे कुठंतरी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास राहिलेला नाहीये का? कारण स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही म्हणून तुम्ही अशा लोकांच्या आहारी गेला आणि हे लोक कसे बंधू आहेत, कशा पद्धतीनं शोषण करतात हे समोर आल्यावर मात्र आता सगळेजण आपली बाजू काढून घेत आहेत. पण हे त्याच वेळी जर कळालं असतं, त्याच वेळी जर आवाज उठवला असता, त्याच वेळी त्यांचे भक्त असलेले जर जे IPS ऑफिसर आहेत त्यांनी जर आवाज उठवला असता, त्यांनी प्रकरण मार्गी लागलं असतं तर हे प्रकरण 1.5-2 वर्षापूर्वीच बाहेर आलं असतं. पण तसं होऊ शकलं नाही. यापुढे तरी अशा ज्या घटना कुठं घडतायत किंवा घडत असतील तर ताबडतोब त्याविषयी आवाज उठवून पोलीस स्टेशनला कळवणं आणि जे काही बंधुगिरी चालते ती बंद करणं आता आपल्या हातात आहे. आणि मी जनतेला तेच सांगेन की जिथं जिथं अशा गोष्टी चालत असतील त्या पोलीस स्टेशनला पोचवून जे आहे ते आपण आवाज उठवला पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, ह्या त्या ठिकाणी दर्शन घेताना पाय धुताना सापडल्या. काही व्हिडिओ आले, महिलांचे व्हिडिओ ज्या पद्धतीनं आता बाहेर येत आहेत, घरगुती कलह देखील वाढण्याची शक्यता आहे. 2000 महिलांची जर नावं येत असतील तर घराघरामध्ये कलह देखील महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आहेत. भूमाता ब्रिगेड कशा पद्धतीनं आव्हान करेल जनतेला किंवा इतर कुटुंबातील ज्या सदस्य आहेत, महिला सदस्य आहेत, त्यांचे संसार देखील उद्ध्वस्त होण्याची भीती या निमित्तानं पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीनं व्हिडिओ येतात, समाज माध्यमामध्ये चेहरे देखील ब्लर न करता काही व्हिडिओ आलेले आहेत, त्यामुळे त्या महिलांच्या आयुष्यात देखील त्याची राखरांगोळी होण्याची भीती आहे. काय आव्हान आहे आपलं? समाज माध्यम असेल किंवा मीडिया असेल किंवा एकूणच जे काही माध्यमांवर येऊन वाचाळवीरासारखं बोलतात त्यांना आपलं काय आव्हान आहे? हे बघा, काल मी या SIT प्रकरणाच्या ज्या प्रमुख आहेत तेजस्विनी सातपुते त्यांची भेट घेतली. त्यांना खरातची जी टोळी आहे त्या कुठल्याही टोळी म्हणजे त्यांच्याशी संबंधित असलेले, इन्व्हॉल्वमेंट असलेले, याच्यात भागीदार असलेल्या लोकांना सोडू नका, मकोका अंतर्गत कारवाई करा अशी मागणी केली. आणि त्याच वेळेला तेजस्विनी सातपुतेंनी पण हीच भीती व्यक्त केलेली जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की समाज माध्यमात काही पीडितांचे व्हिडिओ जात आहेत, काही ब्लर करून घेतले जात आहेत, काही आहे तसेच फॉरवर्ड केले जात आहेत. पण यामुळे त्या पीडितांची जर ओळख बाहेर पडली तर त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये जे आहे ते कलह निर्माण होऊ शकतील. अजूनही अनेक पीडिता आपल्या घरामध्ये जर काही अशी परिस्थिती कळाली किंवा अशा काही घटना त्यांनी संमोहित करून घेतलेल्या आहेत ते कळालं तर आपला संसार रस्त्यावर येऊ शकतो. यासाठी अजूनही पीडिता येत नाहीत. त्यामुळे समाज माध्यमांवर हे जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते ताबडतोब थांबवण्यात यावे. अशा पद्धतीनं कुठल्याही महिलांचे बदनामीकारक व्हिडिओ तुम्ही शेअर करणं, पाठवणं हे जो आहे तो गुन्हा आहे, त्या महिलांची बदनामी करण्यासारखा आहे. त्यामुळे हे ताबडतोब थांबवलं पाहिजे. आणि राहिला रुपाली चाकणकरांचा प्रश्न आहे, बघा, कुणी एखाद्याने गुरु करावा, त्या गुरुची सेवा करावी याच्या आम्हाला अजिबातच विरोध नाही. पण तो गुरु जेव्हा चुकीचा निघतो, मागच्या वर्षी जेव्हा श्रीरामपूरच्या पेपरला आलं तेव्हा त्या पेपरला आल्यानंतर कुठल्या पीडितेवर अन्याय झाला हे त्यांनी विचारलं नाही, तर संपादकाला नोटीस पाठवून सांगितलं की खरात ही प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि त्याची माफी मागा, अन्यथा आम्ही तुम्हाला तुमच्यावर सुमोटो गुन्हा दाखल करू. म्हणजे जो आयोग महिलांसाठी आहे तोच महिलांसाठी काम करत नसेल, तोच पीडित महिलांसाठी जर न्याय मिळवून देत नसेल तर आता तर त्यांचा राजीनामा झालेला आहे. परंतु अशा व्यक्ती ज्या संविधानिक पदावर असून सुद्धा बंधुगिरीच्या नादी लागल्या, जेव्हा परिस्थिती माहीत झाली तेव्हाही महिलांची बाजू न घेता खरातला पाठीशी घालण्याचं काम केलं. अशा महिलांनी मला वाटते संविधानिक पदावरच नाही तर कुठल्याही पदावर काम करता कामा नये किंवा त्या पदावर राहता कामा नये. एक शेवटचा प्रश्न आहे. भूमाता ब्रिगेडने अनेक महिलांसाठी महिलांना देवाऱ्यात गाभाऱ्यात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलनं केलीत. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचं मोठं स्वागत झालेलं आहे, कारण परिवर्तनवादी आपलं काम त्या ठिकाणी झालंय. भूमाता ब्रिगेडचं पुढचं आंदोलन महिलांच्या हक्कासाठी कोणतं असणार? बघा, सध्या बलात्कार, महिलांवरचे जे अत्याचार याचे प्रकरण सुरू आहेत. खरातचं प्रकरण जसं समोर आलं तसं वेगवेगळ्या जिल्ह्यात निरनिराळी प्रकरणं जी आहेत ती समोर येत आहेत. आणि भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये अगदी बेटी बचाव बेटी पढाव असेल किंवा स्त्री भ्रूण हत्या संदर्भातली जी जनजागृती आहे किंवा मध्यंतरी वैष्णवी हगवण्यांचं जसं प्रकरण झालं तर तो हुंडा घेऊ नये किंवा हुंडा देऊ नये यासाठीची जनजागृती आहे ती सुरू आहे. आणि बलात्कारमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी जे काय गावोगावी जाऊन आम्हाला त्याची जनजागृती करता येईल हे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर काम जे आहे ते भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून आता आम्ही करणार आहोत. धन्यवाद. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा या ठिकाणी तृप्तीताई देसाई होत्या आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय सामाजिक घडामोडी चाललेल्या आहेत आणि बलात्कारमुक्त महाराष्ट्र घडवण्याच्या संकल्पनेतून त्यांचं पुढचं पाऊल असणार आहे. एकूणच त्यांनी परखड अशी माध्यमांना आपली भूमिका मांडलेली आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र.